मला स्पर्धेमध्ये कोणतंही पद भेटलं तरी चालेल. मेंढरा रक्तमुगा IPS झालं, सिलेक्ट 7 ते 65 शुअर आहे. आपलं फोकस आपण कशासाठी आलोय, आपलं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, अपयश म्हणजे काय आहे, की मुलांना हेच लक्षात येत नाही की आपण किती वेळ त्याच्यात थांबतो. हेच अपयश आहे. तर प्रत्येक वेळेस वाघाची शिकार करायला गेल्यानंतरच वाघाची शिकार मिळेल असं नाही. आजूबाजूचं पण आपल्याला काहीतरी भेटलं आहे, नाहीतर उगाच शिकारीला गेलो त्या ठिकाणी वाघच नाही. नमस्कार श्रोतेहो, स्वागत आहे तुमचं संवाद ध्येयवेड्या या पॉडकास्ट चॅनलवरील कर्तृत्व मंच या शो मध्ये. आज आपल्या सोबत आहेत एक असे व्यक्तिमत्व जे ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील मार्गावर यशस्वीरित्या चालायला शिकवणारे, की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली कितीतरी विद्यार्थी सरकारी सेवेमध्ये आपली आज सेवा बजावत आहेत. असे भैरवनाथ माळी सर, जे केवळ शिक्षक नाहीत तर दिशा दाखवणारे दीपस्तंभ आहेत. चला तर सरांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल तसेच विद्यार्थ्यांना ते काय मार्गदर्शन करतात या संदर्भात अधिक माहिती त्यांच्यासोबत घेऊया. सर, आमच्या पॉडकास्ट मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम भैरवनाथ सर, तुमची ओळख आमच्या श्रोत्यांना व तुम्ही काय करता याची ओळख करून द्या. सर्वप्रथम आपल्या कर्तृत्व मंच आदरणीय उत्तम गावडे सर यांच्या मंचवर जे एक सबस्क्रायबर असतील त्या सगळ्यांचं मी धन्यवाद करतो आणि सुरुवात करतो. मी भैरवनाथ नामदेव माळी, मी शिगावगावचाच राहणार आहे. मी प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण इथंच पूर्ण केले. त्याच्यानंतर मी माझं 11वी-12वी कोल्हापूरला पूर्ण केले. त्याच्यानंतर पॉलिटेक्निक कराड गव्हर्नमेंटला आणि इंजिनिअरिंग पुणे युनिव्हर्सिटीतून केलं. आणि त्याच्यानंतर जे माझं MTech पूर्ण आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडमधून मी पास आउट. आणि सध्या मी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय करतोय, मार्गदर्शन करतोय. या स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे तुम्ही कसे आलात? मग तुमची स्वतःची अकॅडमी आहे की तुम्ही दुसऱ्या अकॅडमीमध्ये टीचिंग म्हणून काम करता? या क्षेत्राकडे कसं वळलो याचं उत्तर देताना पहिल्यांदा मला हे सांगावं लागेल की ग्रॅज्युएशन नंतर म्हणा किंवा लहान असल्यापासून एक माझं स्वप्न होतं की अधिकारी व्हायचं. म्हणून मी त्याच्यासाठी प्रयत्न केला. अधिकारी होण्यासाठी मी प्रिपरेशन केलं, सेल्फ प्रिपरेशनच केलं. मग त्याच्यामध्ये ठराविक कालावधी गेल्यानंतर अपयशाची जी शृंखला आहे त्याच्यातून माझ्या हे लक्षात आलं की आपण आता याच्यातच करिअर करू शकतो. की जसं आता जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत माझ्यासारखे बहुसंख्य विद्यार्थी आहेत, मग त्या विद्यार्थ्यांनाच आपण मार्गदर्शन करू. आणि ह्याच उद्दिष्टाने मी हे क्षेत्र निवडलं की जेणेकरून आपण जो अनुभव या क्षेत्रात घेतलाय स्पर्धा परीक्षेचा, तोच अनुभव मला माझ्या नंतरच्या पुढच्या पिढीला म्हणा किंवा भावी अधिकाऱ्यांना होईल या संदर्भाने मी याच्यामध्ये घेतला. आता राहिलं अकॅडमीचा, तर मी पुण्यासारख्या शहरामध्ये काही नामांकित अकॅडमीज आहेत, त्या अकॅडमीमध्ये पण टीचिंग करतो, स्पर्धा परीक्षेच्या मुलांना मार्गदर्शन करतो. आणि माझा स्वतःचा पण प्लॅटफॉर्म आहे. माझा स्वतःचा प्लॅटफॉर्म ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, सर्वोदय अकॅडमी नावचा. मी त्याच्यातून मुलांना ऑनलाईन लेक्चर्स देत असतो, बॅचेस रन करत असतो. आणि ज्या ह्याच्या पुण्यातील अकॅडमीत आहेत, जसं की ज्ञानदीप अकॅडमी आहे महेश सरांची, त्या अकॅडमीमध्ये मी तिथं जाऊन ऑफलाईन लेक्चर्स घेत असतो. आता सध्या तुम्ही जे टीचिंग करताय तिथं टीचिंग करत असताना जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी आज सरकारी नोकरीमध्ये सेवा करत आहेत का? आता मी टीचिंग करताना मी UPSC असेल, MPSC असेल आणि कंबाईनच्या गट जे PSI पद आहे, STI पद आहे, अशा वेगवेगळ्या पदाच्या विद्यार्थ्यांना मी शिकवलं. आणि त्याच्यानंतर काही मी सरळ सेवेचे, आता जो माझा स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती मी काही सरळ सेवेच्या पण बॅचेस रन केलेले आहेत. आता सरळ सेवेच्या आणि कंबाईन गट क गट ब चा जर विचार केला, नाही म्हणलं तर एक 60 ते 65 कॅन्डिडेट्स आहेत की जे माझ्या अटॅचमेंट मध्ये आहेत, की ज्यांनी माझ्याकडून मार्गदर्शन घेतलं. सिलेक्ट 60 ते 65 शुअर आहेत. मी जेवढा नंबर तुम्हाला सांगितलं सिलेक्टेड मुलांचाच सांगितलं. भैरवनाथ सर, आता सध्या नवीन स्पर्धा परीक्षेचे जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल की त्यांनी या क्षेत्रामध्ये येताना कशा पद्धतीनं सुरुवात करावी? कारण परवाच एक उदाहरण तुम्हाला माहित असेल, एक किस्सा घडला की आपल्याच शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एमके गावचा विद्यार्थी बिरदेव डोने, परवाच त्या झालेल्या UPSC परीक्षेमध्ये तो IPS झाला. तर IPS झाला, पण त्यावेळी जे वातावरण मीडियाने जे तयार केलं की एका मेंढ्या राखत राखत मुलानं ज्यांचा जो व्यवसाय आहे मेंढ्या राखण्याचा, तो मेंढ्या राखत राखत त्यानं अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देऊन तो उत्तीर्ण झाला. तर रियालिटी
त्याच्या मागचं सत्य कारण हेच आहे की मेंढपाळ म्हणजे मेंढपाळ राखत राखत त्यानं अभ्यास करून परीक्षा दिली की त्यानं काही बाहेर स्पर्धा परीक्षा वगैरे क्लास मोठमोठे जॉईन केले, कुठं प्रोफेशनली अभ्यास केला का फक्त असंच मेंढपाळ राखत राखतच परीक्षा दिली असं जे वातावरण झालं त्याबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता? त्याच आठवड्यात जो युपीएससीचा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये आपले कागल तालुक्याचे म्हणजे कोल्हापूरचा विद्यार्थी आहे बिरदेव डोने, बरोबर, ते IPS झाले. हो. आणि त्याच्या रील्स पण भरपूर आपण व्हायरल झालेल्या बघितल्या की मेंढरा राखता राखता मुलगा IPS झाला. आता एक गोष्ट अशी आहे की तो सिलेक्शन झाल्यानंतर तो कुठं होता, जसं की आपण चर्चा करताना बघतो की त्याचं स्थान कुठं होतं तो सिलेक्ट झाला त्यावेळेसचा. बरोबर. ह्या गोष्टी फक्त बाकीच्या प्रसार माध्यमांनी त्या पकडल्या. बरोबर. पण त्या पाठीमागचं त्या मुलाचं जो प्रिपरेशनचा किंवा त्याने जी मेहनत घेतली त्या मेहनतीवरती कोणी ओवापोह केलेली नाही किंवा चर्चा. एक चांगली गोष्ट अशी आहे की त्या सिलेक्ट झालेल्या मेंबर्सनी कॅन्डिडेट्सनी म्हणजे बिरदेव डोने यांनी हे सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगितलेत. हे सगळ्यात उत्तम महत्वाची गोष्ट आहे की 2 वर्ष आता सगळ्यात महत्वाची COEP चे पासआउट आहे. त्याच्यानंतर त्यांनी दोन एक वर्ष त्यांनी दिल्लीमध्ये UPSCचं प्रिपरेशन केलं. त्याच्यानंतर पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा त्यांनी अकॅडमीज मध्ये प्रॅक्टिस सेशन्स केलेत आणि त्यांचा रिझल्ट 3-4 वर्षानंतर आता रिझल्ट आला. मग त्यांनी हे क्लिअर केले, हा मुद्दा आहे. आता त्यांचा जर त्यांनी ज्या प्रकारे अभ्यास केलाय त्याचा जर संदर्भ घेऊन सांगायचं झालं तर स्पर्धा परीक्षेमध्ये येत असताना मुलांना हे क्लिअर पाहिजे की आपण कोणत्या पदासाठी तयारी करणार आहे, की म्हणजे मला कोणतं इच्छित पद आहे. आता सध्याची कंडिशन बघता मुलांचा मनामध्ये हाच विषय सुरू असतो की मला स्पर्धेमध्ये कोणतंही पद भेटलं तरी चालेल. पण सुरुवातीला कोणतंही पद म्हणण्यापेक्षा सुरुवातीला आपण सिलेक्टेड पाहिजे की मला ह्याच पदाची तयारी करायची आहे. कारण की प्रत्येक परीक्षेचे मग UPSC असेल MPSC असेल कंबाईनचे एक्झाम्स असतील म्हणजे गट बच असतील राजपत्रित आणि अराजपत्रित असतील तर प्रत्येक एक्झामची एक मागणी वेगळी वेगळी असते. त्यामुळे मुलांनी सुरुवात करताना जी एक्झाम आपण टार्गेट करणार त्या एक्झामचा व्यवस्थित अभ्यास असणं. अभ्यास इन द सेन्स काय तर कशा प्रकारे आपल्याला त्याचं शेड्यूल करायचं आहे, एक्झामची तयारी कशी करायची ह्या गोष्टी त्या मुलांनी करणं गरजेचं आहे. बेसिक हे माहीत असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये त्या एक्झामचा पॅटर्न कसा आहे, मग त्या एक्झामच्या स्टेजेस कोणत्या कोणत्या आहेत, पूर्व मुख्य इंटरव्ह्यू आहे का त्या पदाचं, बेसिक ह्या गोष्टींचं नॉलेज त्यांना असणं गरजेचं आहे. मगच त्या स्पर्धा परीक्षांच्या त्या समुद्रात उडी मारण्यासारखं आहे. मग तयारी करूनच उडी मारायची. स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, मग ते ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील असो? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते, ज्यावेळेस एखादा विद्यार्थी ग्रामीण भागातला विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी पुण्यासारख्या शहरामध्ये शिफ्ट होतो, तयारी करण्यासाठी जात असतो, मग सगळ्यात महत्वाचं असतं की गर्दी. मुलांना सगळ्यात जास्त भीती असते त्या गर्दीची. कारण की आपल्याला गावाकडे राहणाऱ्या मुलांना सवय असते मोकळ्या सराउंडिंगची वातावरणाची सवय असते. दगदगीची जास्त सवय नसते गावाकडच्या मुलांना. तिथं स्पर्धा भरपूर जास्त असते. मग त्या स्पर्धेमध्ये कसं टिकणार, जे ज्यावेळेस आपण तिथं गेल्यानंतर आपल्यासारखेच असंख्य विद्यार्थी ज्यावेळेस एका ठिकाणी गोळा झालेले आपण बघतो ते स्वाभाविक मनुष्य प्राण्याचा गुणधर्म आहे की ऑब्व्हियसली आहे की आपण थोडेसे गोंधळून जातो, वेदल्यासारखं होतं, असं वाटतं की माझ्याकडून होणार आहे का नाही. मग ह्या गोष्टी प्रत्येकाच्या, इव्हन ज्यावेळेस मी सुद्धा तयारी करायचो, ज्यावेळेस मी सुद्धा पुणे गाठलो होतो त्यावेळेस मला सुद्धा या गोष्टीने भीती घातली होती. पण मुद्दा असा आहे की सगळेच लोक जर आयडियल शेड्यूल नुसार किंवा आयडियल ग्राफ नुसार जर फॉलो करत राहिले तर प्रत्येक जण सक्सेसफुल होईल. मग हेच त्यासाठीच ही प्रलोभन असतात. सिटीत गेल्यानंतर भरपूर गोष्टी आहेत की जे चमकणाऱ्या गोष्टी मुलांना आवडतात आणि त्या वयामध्ये होत सुद्धा असतात. त्या गोष्टी मुलांनी ऍक्च्युली अवॉइड केल्या पाहिजे. स्पर्धा परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांना तुम्ही काय संदेश देणार? स्पर्धा परीक्षा आता एक जनरली माझा जेवढा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, त्याच्याबद्दल चर्चा करायची झाली. ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन झालं आणि ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटलं त्यावेळेस आपल्या घरच्यांचा किंवा माझ्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की तू आपल्या फॅमिलीमध्ये वेल एज्युकेटेड तू आहेस, सगळ्यात जास्त तुला कळतं म्हणजे तू हुशार आहेस, त्यामुळे तू जे करशील तेच योग्य असणार. हे झालं माझ्या किंवा माझ्या जनरेशनचे जेवढे पॅरेंट्स आहेत त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू झाला. पण आता इथून पुढच्या पॅरेंट्सचा असं आहे की किंवा विद्यार्थ्यांचा असं आहे, आता समजा मी माझ्या अपत्याचं ज्यावेळेस करिअर येईल त्यावेळेस मी ओळखून असणं गरजेचं आहे की माझ्या पाल्याचा कल कोणत्या बाजूला आहे, त्याला नेमकं जमतं काय, ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं. तसंच या स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या सुद्धा प्रत्येक जो विद्यार्थी आहे त्याच्या पालकांचा पण हा अभ्यास असणं गरजेचं आहे की ठीक आहे आपल्या अपत्याचं स्वप्न आहे
पण त्या स्वप्नासाठी तो कितपत योग्य आहे किंवा त्याची तयारी तेवढी आहे का, असेल त्याची तयारी असेल तर अतिउत्तम. मग त्याच्यापेक्षा अजून कशी चांगली करून घेता येईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जर त्याची ती तयारी नसेल किंवा तो पात्र नसेल तर प्रयत्न करा की त्याला ते पात्र करायचं, पात्रता त्याच्यामध्ये ते आली पाहिजे. ओके. आणि जास्त कालावधी या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना कमीत कमी वेळेमध्ये, जास्त कालावधी म्हणण्यापेक्षा कमीत कमी वेळेमध्ये रिझल्ट आणला पाहिजे. पालकांचं काम त्या कुंभारासारखंच आहे. तो तयारी करतोय तर आजूबाजूला सराउंडिंग त्याला कसं पॉझिटिव्ह राहील बरोबर हे बघणं पालकांचं काम आहे. आणि त्याच्यासोबत त्याच्या काही चुका आहेत का त्या पॉइंट आउट करणं आणि त्याला वेळच्या वेळी योग्य भाषेमध्ये जसं त्याला सांगता येईल त्या भाषेमध्ये त्याला सांगायचं हे पालकांचं काम आहे. स्पर्धा परीक्षे व्यतिरिक्त आणखीन कोणत्या परीक्षेची तयारी तुम्ही विद्यार्थ्यांकडून करून घेता? तर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना आता हे परीक्षांचं जे आहे आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर राज्य सरकार आहे किंवा महाराष्ट्र सरकार, स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहेत. मग बऱ्यापैकी मुलांना माहिती असतं की राज्यसेवेच्या म्हणजे एमपीएससीच्या धर्तीवर असणाऱ्या, सरळ सेवेच्या धर्तीवरच्या असणाऱ्या पण एक्झाम्स मुलांना माहिती असतात किंवा त्या माहिती करून घेणं गरजेचं पडतं मुलांना. कारण की आपण तयारी करत असताना जसं की राज्यसेवेची वर्षातून एकदाच एक्झाम येते, युपीएससीची वर्षातून एकदाच एक्झाम येते. मग राहिलेल्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना काय करायचं? मग त्यासाठी आता बऱ्यापैकी बहुतांश सक्सेसफुल झालेल्या कॅन्डिडेटचं म्हणणं असतं की मी फुल टार्गेट केली, एकच एक्झाम मी टार्गेट केली. पण तसं न करता, माझा पर्सनल अनुभव आहे, तसं न करता विद्यार्थ्यांनी एक शॉर्ट टर्म गोल आणि एक लॉंग टर्म गोल. लॉंग टर्म गोल काय आहे की माझी इच्छित पद मला मिळवायचं आहे, हे आपलं काय झालं लॉंग टर्म गोल झालं. पण शॉर्ट टर्म गोल काय आहे? हा प्रवास करत असताना आपण जो अभ्यास करतो, जे प्रिपरेशन करतो किंवा जी तयारी करतो, त्या तयारीचा इफेक्ट किंवा त्या तयारीचा रिझल्ट कितपत आहे हे चेक करण्यासाठी का होईना किमान मुलांनी अधूनमधून ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील, स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतील त्या एक्झाम्स देणं गरजेचं आहे. आमच्या या शोच्या माध्यमातून सर तुम्ही स्पर्धा परीक्षा जे करणारे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संदेश, आता हा जो प्रश्न तुम्ही विचारलाय या प्रश्नावर तुम्ही जास्त चर्चा करणार आहे. कारण की ही जी तयारी करायची आहे स्पर्धा परीक्षांची, मी मगाचपासून जेवढं बोललो त्याच्यामध्ये मला अजून काही गोष्टी ऍड ह्या करायच्या आहेत की ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहात तर तुम्हाला हे माहित पाहिजे की हे तुम्ही जे एम किंवा हे जे गोल तुम्ही डोक्यात ठेवले हे कधीपासून डोक्यात ठेवायचं आहे. जसं की समजा तुम्ही ठरवलंय की तुम्हाला अधिकारी किंवा एमपीएससी द्यायचे आहे किंवा युपीएससी द्यायचे आहे, सो तुम्ही अंडर ग्रॅज्युएशनच्या वेळेसच ते डिसाईड करणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ह्या गोष्टी डिसाईड करणं चुकीचं आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी हा पहिला माझा सल्ला आहे की तुम्ही ठरवा, 11वी-12वी मध्येच असताना ठरवा की तुम्हाला काय व्हायचं. मग त्या उद्देशानं पुढचे कॉलेज करत असताना किंवा आपल्या अकॅडमिक्स कम्प्लीट करत असताना आपल्याला काय होतं त्याची तयारी, त्याचा अभ्यास. समजा तुम्हाला अकॅडमी लावायची असेल, समजा तुम्ही एखाद्या विषयांमध्ये कच्चे असाल, तुम्हाला अकॅडमी लावायची, तर त्याच काळात त्या अकॅडमिकचे तुमचे क्लासेस, तुमचं प्रिपरेशन होऊन जातं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही परिपक्व असलं पाहिजे सोबत त्याच्या. कारण की ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडणार आहात सर्व्हिससाठी तुमच्या किंवा या स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्या अकॅडमिक्स मध्ये तुमचा कसा परफॉर्मन्स आहे, फक्त तुम्ही पास असले, बाकीचा परफॉर्मन्स तुमचा त्याच्यामध्ये चेक केला जात नाही. चेक काय केलं जातं की ज्यावेळेस एक्झाम होते त्यावेळेस तुम्ही काय परफॉर्म करताय ह्या गोष्टी मॅटर करतात त्याच्यामध्ये, ह्या गोष्टी डिसाईड करतात. म्हणून ग्रॅज्युएशन चालू असतानाच तुम्ही ठरवायचं की मला आफ्टर ग्रॅज्युएशन काय करायचं किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्या पदाचा अभ्यास करायचा आहे त्याची तयारी त्यावेळेसच करायची. आणि आपलं एक जे शेड्यूल आहे तयारीचं, मग तुम्ही कॉलेज करत असाल किंवा कॉलेज झालेलं असेल तुमचं किंवा तुम्ही एक्सटर्नल ऍडमिशन घेतलं असेल, त्याच्यानुसार तुम्ही तयारी करत असताना तुमचं एक शेड्यूल व्यवस्थित असणं गरजेचं आहे तयारी करणाऱ्या मुलांचं. कारण की 24 तासांमधले आपली झोप, तुमचं कॉलेज असेल तर ते कॉलेजचे आवर्स, त्याच्यानंतर इतर आपल्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या ऍक्टिव्हिटीज सोडून आपण किती वेळ त्या घटकाला देतो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. समजा आपण धरून चालू की एखादा कॅन्डिडेटचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे आणि तो आता काय करतोय, पूर्ण तास स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. मग त्याच्याकडे पूर्ण कालावधी अवेलेबल आहे, 24 तास त्याच्याकडे अवेलेबल आहे. मग त्याच्यातले जनरली म्हटलं तर 6 तास झोप पुष्कळ असते, म्हणजे सफिशियंट आहे. स्टील आपण पकडून चालू की 8 तास आपल्याला झोप लागते. एक शेड्यूल मी तुम्हाला एक चर्चा करू त्यांच्याकडून, त्यानिमित्तानं आपल्या सबस्क्राईबर लोकांना त्यांच्या घरातले असतील कॅन्डिडेट्स किंवा इतर असतील त्यांनाही लक्षात होऊन जाईल. 24 तासातले समजा आपण 8 तास झोपतो, राहतात आपल्याकडे 16 तास. 16 तासातले आपण अजून 2 तास पकडून चालू की खाणं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. अजून एक 2 तास आपण पकडून चालू की इकडे तिकडे जातात फॅमिलीमध्ये असेल त्या गोष्टी, 4 तास आपण त्याच्यामध्ये पकडूया, 12 तास.
मग राहिलेल्या 12 तासाचं नियोजन आपल्याला त्याच्यामध्ये घडाई 12 तासांचं नियोजन आपल्याला नसलं आणि 12 तासांचा अभ्यास भरपूर आहे. लायब्ररीमध्ये पुण्यासारख्या ठिकाणी लायब्ररीमध्ये भरपूर म्हणजे 12, 14, 15 तास मुलं बसणार लायब्ररीमध्ये. मग तरीही त्या मुलांचा काही रिझल्ट येत नाही. मग तो रिझल्ट काय येत नाही ह्याचं पण अनालिसिस करणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये पडा स्पर्धा परीक्षेच्या समुद्रात उडी तुम्ही घ्या त्यावेळेस भरपूर फॅक्टर्स असतात तुम्हाला इम्पॅक्ट करणारे, तुमच्या करिअरवरती इम्पॅक्ट करणारे. तुम्ही येताना फ्रेश म्हणून बाहेर येता, बरोबर, आणि ज्यावेळेस फ्रेश म्हणून बाहेर येतात ज्यावेळेस तुमची त्यावेळेस आधीची तालीमच जर व्यवस्थित असेल तर तुम्ही लवकरात लवकर त्याच्यातून बाहेर पडता. जसं की फॉर एक्झाम्पल समजा यावर्षी तुम्ही पासआउट झालाय किंवा ह्या वर्षी होणार आहात 2025 ला पासआउट होणार आणि तुम्ही 26ची तयारी करणार आहे, 27 पुढची तयारी करणार आहे. तयारी करत असताना तुम्ही व्यवस्थित मुद्दे सुद्धा तयारी करायची. एक्झामचा पॅटर्न म्हणा, त्याची पाठीमागच्या वर्षांची प्रश्नपत्रिका बघा, पीवायक्यूचं अनालिसिस करा, तुमचे कोणते संदर्भ ग्रंथ तुम्हाला लागतात वाचायला ते ठरवा, त्याचं वाचन व्यवस्थित करा. तुमच्या त्या विषयाचं बेसिक फंडामेंटल जर तुमचं पूर्ण असेल तर फंडामेंटल पूर्ण करण्याच्या मागे लागा. आणि ह्या गोष्टी बऱ्यापैकी आधी ग्रॅज्युएशन मध्ये झाल्या पाहिजे, पण स्टील तुम्ही केलेले नसतील तरी पण ह्या गोष्टींवरती तुम्ही वर्क करणं गरजेचं आहे. हे अनालिसिस झालं की सक्सेसफुल आपल्यापासून चुकत नाही. आणि अजून एक याच्यातला मार्गदर्शक घटक कोणता आहे की जो मागच्या वर्षातले जे प्रश्नपत्रिका झाली त्याचं एक अनालिसिस त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं ते फिक्स असणं गरजेचं आहे. ते मिळवण्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे तुमचं वेळापत्रक असलं पाहिजे, शेड्यूल असलं पाहिजे ते फिक्स असणं गरजेचं आहे. सोबत तुम्ही कोणत्या घटक तुम्ही घटकांवरती विसंबून आहात, अवलंबून आहात, म्हणजे पुस्तकं सगळ्यात महत्वाची. ती पुस्तकं कोणती सिलेक्ट करणार आहेत स्पर्धा परीक्षेच्या मुलांनी ते माहित असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं झाल्यानंतर तुम्ही तुमचा टेम्परामेंट किंवा तुमचं जे माइंडसेट आहे ते माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी काय करतात हे सुद्धा घटक त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत. म्हणजे सोबत तुम्ही अवांतर वाचन केलं पाहिजे. इतिहासामध्ये तुम्हाला समाज सुधारक येतात, फक्त तुम्ही परीक्षेपुरतेच त्यांना समाज सुधारकांना लिमिटेड ठेवलं तर ती गोष्ट काय उपयोगाची नाही. समाज सुधारक वाचा, त्यांचे विचार वाचा, त्याच्यातून तुमची जडणघडण चांगली. ज्यावेळेस समजा चुकून होणार नाही पण चुकून तुम्हाला अपयश आलं तर त्या गोष्टी तुम्हाला तुमचे विचार करायला मदत करतात. कारण की काही विद्यार्थी मी असे सुद्धा बघितलेत हुशार आहेत म्हणजे त्यांचा रिझल्ट येण्यासारखी मुलं आहेत पण अनावधानानं काहीच होतं, परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंट होत नाही. हा टाइम मॅनेजमेंटचा एक फॅक्टर आहे की परीक्षेमध्ये समजा तुम्ही जसं की एक पद मी त्या पदावर चर्चा करतो की जसं की आपलं PSIचं पद आहे, गट ब चं परीक्षा. त्या गट ब च्या परीक्षेमध्ये 60 मिनिटं असतात, 100 प्रश्न असतात. मग काही गडबडीमध्ये ते काही प्रश्न चुकतात आणि सगळ्यात महत्वाचं सोपे प्रश्न चुकण्याची काय म्हणतात क्वांटिटी जास्त असते, पर्सेंटेज जास्त, सोपेच प्रश्न चुकतात. एखादा अवघड प्रश्न चुकणार नाही पण सोपेच प्रश्न चुकतात. मग ती अनावधानानं त्या 1 तासामध्ये होणारी घडामोड बरोबर. मग ह्या घटकांवरती मुलांनी सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. सध्या सोशल मीडियाचं युग आहे, पण स्पर्धा परीक्षा करताना विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने करावा आणि कशा पद्धतीने तो टाळावा या संदर्भात थोडीशी विद्यार्थ्यांना माहिती द्या. आता हे सोशल मीडियाचा जर विचार केला, आता बघा मोबाईल असेल किंवा प्रसार माध्यम असतील, आपण समाजाशी टच राहण्यासाठी ही गरजेचीच आहे. आणि याच्याशिवाय आता आपण म्हटलं तर राहूच शकत नाही. फोन लागतो आपल्याला घरी बोलायचा, मित्रांशी चर्चा करायची आहे, ही गोष्ट लागतात. फक्त याच्यामध्ये त्या प्रसार माध्यमांचा किंवा मोबाईल सारखं डिव्हाइस आहे तर त्याचा तुम्हाला तुमच्या तयारीसाठी कसा वापर करता येईल तेवढंच त्याचा वापर करायचा. कारण की त्याच्यामध्ये सध्या जसं की इंस्टाग्राम सारखं आहे, युट्यूब सारखं आहे, एकदा रील्स चालू झाल्या की आपण वेळ भरपूर मुलांचा विद्यार्थी बघण्यामध्ये जातो. आणि ज्यावेळेस हे याच्यातून हे जे डिव्हाइसेस आहेत हे डिव्हाइसेस मधून ज्या वेव्स बाहेर पडतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतात, त्या ज्या वेव्स बाहेर पडतात त्या वेव्स तुमच्या ब्रेनवरती हॅमर करतात. सो ते अवॉइड करणं गरजेचं. ते शेवटी तुम्हाला तयारी करताना ते तुम्हाला एक काय म्हणतात स्पीड ब्रेकर सारखा आहे, अडथळाचा एक प्रकारचा. कारण की तुम्ही जास्त वेळ त्या डिव्हाइस वरती घालवता त्यावेळेस तुमचे डोळे दुखणार, ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचा इफिशियन्सी मशीनची म्हणजे तुमची कार्यक्षमता तुमची काय होते कमी होईल. सो ते अवॉइड करणं गरजेचं आहे. वापर करूच नाही या मताचा वापर तर करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस कंटिन्युअसली आपण मशीन सारखं काम नाही करू शकत. सो थोडंसं आपल्याला हे पण पाहिजे की आपल्याला मूड फ्रेश झाला पाहिजे, रिहॅब पिरियड आपल्याला थोडासा भेटला पाहिजे, तेवढंच त्याचा वापर करणं गरजेचं आहे. सर तुम्ही पुण्या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणत्या शहरामध्ये टीचिंगचे काम करता? बरोबर. आता मी हे जे बाहेरच्या अकॅडमीला शिकवतो त्याला फ्रीलान्सिंग म्हणतो. मी फ्रीलान्सिंग
करण्यासाठी त्या अकॅडमीच्या जिथे जी शाखा आहेत तिथे जात असतो. अमरावतीला जातो, त्याच्यानंतर संभाजीनगरला जातोय, नागपूरला पण गेलोय, त्याच्यानंतर आता नाशिकला पण लवकरच नाशिकला पण जाणार मी. म्हणजे असे महाराष्ट्रातील जेवढे प्रशासकीय विभाग आहेत त्या पर्टिक्युलर प्रशासकीय विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जाणं माझं होतच. आणि मी तिथं गेल्यानंतर ह्या पण गोष्टी ऑब्झर्व केल्यात की मुलांना मार्गदर्शन हा जो घटक आहे भरपूर कमी आहे. इव्हन मग तो फॅमिलीतून असेल किंवा ज्यांनी ज्या एज्युकेशन प्रणालीमधून ते शिकतायत तिथून ते शिक्षक सुद्धा त्या प्रकारचं त्यांना मार्गदर्शन करताना कमी पडत आहे. कारण की ती मुलं ज्या वेळेस भेटायला येतात, बोलायला येतात, चर्चा करायला येतात तेव्हा मी ही गोष्ट ऑब्झर्व केली की मुलं भरपूर गोंधळलेली असतात. भरपूर म्हणजे काही मुलांना हे सुद्धा लक्षात येत नाहीये की आपण ज्या पदासाठी तयारी करायला आलोय त्या पदासाठी आपण पात्र आहोत का नाहीत हे पण मुलांच्या लक्षात येतं. जसं की फॉर एक्झाम्पल एक माझा अनुभव असा आहे की मी एक विद्यार्थी माझ्याकडे आला की सर मी अकॅडमी जॉईन केलेली आहे पण काही कारणास्तव मी फी भरू शकत नाही. आता मी तिथे फ्रीलान्सिंग करतो. सो मी त्याला एकच सांगितलं की तू फक्त एक लेटर लिही, अर्ज लिही, त्या अर्जामध्ये सांग की मी अशाची नंतर फी भरू शकतो. ओके. आता त्यावेळेस त्यानं जे लेटर अर्ज माझ्यासमोर दिला ना सर, मी तो अर्ज वाचल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो की एखाद्या अशा प्रकारच्या विद्यार्थ्याला अधिकारी का व्हायचं. की विद्यार्थ्यांना अजून मराठी ग्रॅमर येतो. आपण जर एमपीएससीची तयारी करतो तर मराठी विषय आपल्याला घेणं अनिवार्य आणि आपण लिखाण कशा प्रकारे करणार ही गोष्ट. मग मुलांनी ह्याच्यावर म्हणजे मुलांना एवढं मार्गदर्शन कमी आहे. हे आता चूक मुलाची नाही, ही चूक फॅमिली पासून सुरुवात. त्याची स्वतःची तर आहेच, फॅमिली पालकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं. इव्हन जो शिक्षण संस्थेत शिकला असेल त्या शिक्षकांनी त्या गोष्टीवरती म्हणजे लक्ष दिलेलं नाही. जर तुम्हाला महोदय शब्द नीट लिहिता येत नसेल, तुम्हाला त्याच्यातला मायना नीट लिहिता येत नसेल त्याच्यामध्ये अर्जामध्ये, तर मग ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. जेव्हा मी आता ही मुद्दाम का गोष्ट सांगितली, ही सांगण्यापाठीमागचा उद्देश पण हा आहे की ज्यावेळेस एखाद्या परीक्षेचा रिझल्ट लागतो त्यावेळेस एखादा सिलेक्टेड कॅन्डिडेट कष्टातून सिलेक्शन झालेलं असतं. जसं की आता आपण डोळे सरांचं बघितलं, आता आयपीएस झालेले, ते त्यांची प्रवास सांगत असतात सिलेक्शनचा. मग काही कॅन्डिडेटची परिस्थिती कमी खराब असते, बेताची असते, त्याच्यातून ते सक्सेस मिळवलेलं असतं. मुलं ते कम्पेअर करायला जातात. आणि बहुतांश मुलांना मी म्हणजे जनरली आता माझी अकॅडमी आहे किंवा मी फ्रीलान्सिंग करतोय म्हणून मी कधीच त्याच्यामध्ये मानधन तत्वाचा जास्त कधीच विचार नाही. मी माझ्याकडे एवढे बहुतांश इतके विद्यार्थी आहेत माझ्याकडे येतात की जे त्यांची परिस्थिती नसतात, ते सांगतात सर असं असं आहे, परिस्थिती नाही, पण त्या मुलाची चुणूक दिसते आपल्याला किंवा हे करण्यासारखं. मग त्या विद्यार्थ्यांना मी त्याच वेळी म्हणजे विदाऊट काही त्यांच्याकडून मानधन केलं त्या मुलांना मार्गदर्शन करत असतो. मग अमरावतीला मी गेलो, अमरावतीमध्ये असताना मी ऑब्झर्व केली मुलं. संभाजीनगरमध्ये गेल्यानंतर संभाजीनगर म्हणजे मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा भाग आला, तिकडे बघितले आपण. तिथल्या विद्यार्थ्यांचा कल मार्गदर्शनामुळे थोडासा रिझल्ट थोडा कमी येण्यासारखा आपल्याला दिसतोय. पण काही रिझल्ट मध्ये तुम्हाला त्या भागातली मुलं की जे पुण्यामध्ये येऊन राहतात त्यांना योग्य मार्गदर्शन भेटलं, ते योग्य मार्गदर्शन भेटल्यानंतर तीच मुलं आहेत की सगळ्यात जास्त चांगला रिझल्ट काढायचे आपल्या पश्चिम महाराष्ट्रापेक्षा. पश्चिम महाराष्ट्र आपला सदन भाग आहे, त्यामुळं ती मुलं रिझल्ट पण काढणारी चांगली आहे. सर, कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये आपलं काय विशेष प्लॅनिंग आहे का, म्हणजे जेणेकरून तुम्ही स्वतःचा क्लास किंवा एखाद्या बाहेर फ्रँचायझीचा क्लास तुम्ही चालू करू शकता, म्हणजे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कुठे पुणे सारख्या सिटीमध्ये वगैरे बाहेर न जाता आपल्या इथेच शिकता यावं यासाठी तुम्ही कोणते नियोजन करणार आहात का भविष्यात? आता खरं सांगायचं झालं तर आपण आता आपल्या भागातल्या मुलांसाठी करण्याची माझी पहिल्यापासूनच इच्छा आहे. पण माझा आधी इच्छा होती की मी स्वतः अधिकारी व्हायचं. आता ही शृंखला हे जे सुरू झालं हे अपयशातूनच सुरू झाले, त्या गोष्टी अपयशामुळे झाल्या. फक्त माझी इच्छा म्हणजे तुम्ही प्रश्न विचारला बरं झालं की त्या माध्यमातून किमान आपल्या जे सबस्क्रायबर लोक असतील त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचेल सुद्धा. आपल्या भागामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी मी एनी टाइम तयार आहे. फ्युचरमध्ये याच्यावरती माझं वर्किंग पण सुरू आहे. मी आता त्याच्यामध्ये म्हणजे अभ्यास पण मार्केट सर्वे पण करतो किंवा कुठं मुलं जास्त अभ्यास करतात. समजा सगळीच मुलं आपल्या भागात पुण्याला जाऊ शकत नाही, फॅमिलीमुळे असेल किंवा जबाबदारी असेल, त्याच्यामुळे मुलं कशी गावाकडे राहतात. त्या मुलांसाठी मी प्लॅटफॉर्म म्हणून तर मी सर्वोदयचा प्लॅटफॉर्म रन करतोय ऑनलाईन, म्हणजे ज्याच्यासाठी तुम्हाला फिजिकल येण्याची गरज
तुम्ही सर्वोदयशी ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी टच राहून सगळ्या गोष्टी मार्गदर्शन घेऊ शकता. तुम्हाला कोणत्या एक्झामची तयारी करायची आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर त्या शंकांबद्दल पण तुम्ही माझ्यासोबत चर्चा करू शकता. इव्हन आपण हे जे आपण सेशन घेतो त्या सेशन मध्ये तुम्ही मोबाईल नंबर पण माझा शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना आपलं काय होईल त्याचं मार्गदर्शन होऊ शकेल. सो फ्युचरमध्ये माझं नियोजन आहेच की आपल्या भागातल्या मुलांसाठी मुलांना कोल्हापूर सांगली सोडून पुण्याला म्हणजे जायला लागू नये त्या दृष्टिकोनात. सर, स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे आणि तुम्ही एक विद्यार्थ्यांना काय कानमंत्र देऊ शकता? तर हा प्रश्न बऱ्यापैकी जी मुलं तयारी करणार आहेत की सुरुवातील म्हणजे तयारी करायला सुरुवात केलेली विद्यार्थी आहेत किंवा 1-2 वेळेस अपयश आलेले विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचा कॉमन प्रश्न आहे हा. किंवा जो एखादा कॅन्डिडेट सिलेक्ट झालेला असतो मग त्या सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेट साठी सुद्धा किंवा त्या कॅन्डिडेटला बहुतांश हा प्रश्न विचारला जातो की बाबा कान मंत्र काय किंवा काय म्हणजे फॉर्म्युला कोणता युज केला. ऍक्च्युली एक जर नीट पाहिलं या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत असताना कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये आहे कोणती गोष्ट किंवा कोणती गोष्ट केल्यानंतर तुम्हाला यश भेटेल तर ती आहे की जसं की मुंगी कोणतीही गोष्ट कशी करते दिसायला छोटी आहे पण सगळ्यात मोठं काम करण्याची चिकाटी तिच्याकडे आहे. सो याच्यासाठी कान मंत्रामध्ये काही मुद्दे आहेत आपण त्याला शब्दांमध्ये मांडूया की जे मुद्दे आहेत की त्याच्यानुसार केल्यानंतरच तुम्ही काय करू शकता यश मिळवू शकताय. जसं की सगळ्यात महत्वाचं तुम्ही कितपत हुशार आहात. तुम्हाला समजा एखादी गोष्ट वाचल्यानंतर लगेच लक्षात राहते म्हणून तुम्ही एकदाच वाचून डिरेक्टली पेपरला जाऊन बसू नाही शकत. बरोबर आहे का? सो तुम्हाला हे माहित पाहिजे की तुम्ही वाचन केलेली गोष्ट किती कालावधीपर्यंत तुम्हाला रिकॉल होते म्हणजे परत तुम्हाला आठवते. कारण की एक्झाम 1 वर्षानंतर असणार आहे किंवा ठराविक कालावधीनंतर असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला तो मुद्दा आठवणार आहे का ह्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे की तयारी करत असताना एखादी गोष्ट जरी तुम्हाला आली तरी वारंवार त्याचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. मी माझ्या काही विद्यार्थ्यांना हे सुद्धा सांगत असतो की तुम्ही ज्यावेळेस तयारी करताय त्यावेळेस तुमच्या बोर्डवरती तुमच्या टेबलला तुमच्या डेस्कला लाईन लिहून ठेवा नो रिव्हिजन नो सिलेक्शन. म्हणजे हे जे कानमंत्र एकच छोटा कानमंत्र सांगू शकत नाही पण हे गोष्टी तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे की मागच्या चर्चेमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की बाबा पाठीमागचे जे पेपर्स आहेत प्रश्नपत्रिका प्रिव्हियस क्वेश्चन पेपर त्याचं अनालिसिस जमलं पाहिजे. आयोगाने एखादा प्रश्न का टाकलाय हे लक्षात आलं पाहिजे. एखाद्या प्रकरणावरती प्रश्न येतोय तर तो प्रश्न आयोग का विचारतो सारखं ह्याचं अनालिसिस करता आलं पाहिजे गरजेचं आहे. समजा त्याच्यातून ऑटोमॅटिकली मग तुमच्या लक्षात येऊन जाते की नेक्स्ट टाइम याच्यावरती जर प्रश्न विचारला तर तो अशा पॅटर्न मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. हाच कानमंत्र आहे. नो रिव्हिजन नो सिलेक्शन सांगितलं हा सुद्धा कानमंत्र आहे. म्हणून तुम्हाला तो चांगला मुद्दा किंवा जसं की आता तुम्हाला सांगितलं मला एखादी गोष्ट लवकर ग्रास्प होते मग आपल्याकडे एक ओव्हर कॉन्फिडन्स येत असतो. मग ही स्पर्धा बरोबर तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स करण्यासाठी तुम्हाला बरोबर धक्का देणार. मग एखादा विद्यार्थी की त्याला लवकर अंडरस्टँड होत नाही घटक लवकर समजत नाही मग त्याला ते लक्षात आलं पाहिजे की माझा अभ्यास करण्याची शैली कशी आहे मग मी ह्याच्यावरती काय वर्क केलं पाहिजे. लहान मुलासारखं पाटी पेन्सिल पेन पेपर घेऊन बसायचं सारखं रिवाइज करायचं रिकॉल करा त्या गोष्टी म्हणजे ती स्पर्धा तुम्हाला सक्सेसफुल सोबत तुम्ही त्या चेअरमध्ये जाऊन बसताय ना ते अधिकारी होण्यासाठीच पात्र करत असतात. आणि हाच कानमंत्र आहे. या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये सर्वच विद्यार्थी काय यशस्वी होत नाहीत पण जे अयशस्वी विद्यार्थी जे झाले आहेत त्यांनी पुढे काय केलं पाहिजे असं तुमचं मत आहे? सगळ्यात महत्वाचं आहे. आता एवढ्या चर्चा आपण केल्या म्हणजे आपण त्याच्यामध्ये फक्त आपण काय अधिकारी होण्याचं स्वप्न बघतोय त्या स्वप्नाच्या मधले अडथळे आपण चर्चा केली त्यासाठी काय करायला पाहिजे याच्यावर चर्चा केली. पण अपयश झाल्यानंतर त्याच्यावरती काय केलं पाहिजे याची आपण चर्चा केली. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये येणारा जो विद्यार्थी आहे सगळ्यात महत्वाचं हे तर आपण चर्चा ऑलरेडी केली की ते ग्रॅज्युएशन मध्ये असतानाच आपण ते ठरवलं पाहिजे. त्यानुसारच इव्हन मी तर म्हणतो की 10वी झाल्यानंतरच 11वी-12वीच्या वेळेसच मुलांनी ठरवलं पाहिजे की स्पर्धा परीक्षेला येताना मी कोणत्या स्ट्रीम मधून माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करावं कारण की ती स्ट्रीम सुद्धा मॅटर करते. ज्यावेळेस तुम्हाला फेल्युअर येणार आहे त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे कारण की फक्त प्लेन ग्रॅज्युएशन वाल्या विद्यार्थ्याची सध्या मार्केट व्हॅल्यू खूप शून्य आहे कारण की एखादा टेक्निकली साऊंड असणारा कॅन्डिडेट सुद्धा सध्या जॉबलेस आहे. बेरोजगारी सारखी समस्या भरपूर भेडसावते आणि पुन्हा जाऊन आपण 4-5 वर्ष वाया घालवल्यानंतर
4-5 मी मार्केटमध्ये किंवा स्टेटांमध्ये पुण्यामध्ये अभ्यास करणारी अशी मुलं बघितली की पाठीमागचे 10-12 वर्ष झालं अभ्यास करतात. एवढा सुद्धा वेळ देऊन चालत नाही. अपयश आणि यश हे डिफाईन करणं वेगळी गोष्ट आहे. यशस्वी होणं वेगळं आहे, अपयश होणं वेगळी गोष्ट आहे. ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी म्हणजे एकच गोष्ट आहे, मुलांना असं वाटतं की मी फक्त पदच मिळवलं. बरोबर. आणि पद नाही मिळाले की तो अयशस्वीच आहे किंवा अपयशीच आहे हा टॅग लावून स्वतःच मुलं स्वतःला घेतात किंवा इव्हन समाज किंवा आजूबाजूचे लोक त्याच्यावर ठप्पा लावत असतात. पण जनरली तुम्ही जसं की मी इंजिनिअरिंग पूर्ण केलंय, मी मास्टर पूर्ण केलंय, एक जनरली माझ्याकडूनच उदाहरण घ्या. आता मीच फेल्युअर झालो, मी काय करतोय तर मला माहिती आहे की मी काय चुकलो. मी तयारी करत असताना कोणत्या आता मी जो नो रिव्हिजन नो सिलेक्शन हा जो मुद्दा तुम्हाला मी सांगितला तो माझ्यासाठीचाच मुद्दा आहे. तुम्ही पुढे जाऊन मुलांना सांगत असतो की रिव्हिजन करा त्याशिवाय सिलेक्शन नाही. पण अपयशी झाल्यानंतर काय त्याचा विचार कोणच करत. मी यशस्वी होणार किंवा आपल्याला स्वप्न पडताना सुद्धा यशस्वी झाल्याचे स्वप्न पडतात. मी अधिकारी झाल्यानंतर ह्या गाडीतून जाईल, मी असा रुबाब असेल माझा, मी अशा सगळ्यांसोबत संभाषण करेन. म्हणजे टीव्ही मध्ये जे आपण चांगल्या गोष्टी ऑब्झर्व करत असतो, एखादा हिरो जसा असतोय प्रत्येकाचं कॅरेक्टर ते डेव्हलप होतं ऍटोमॅटिक. पण अपयशी झाल्यानंतर काय मुलं याच्यावरती विचारच करत. म्हणून अपयशी झाल्यानंतर समजा तुम्ही कोणत्या ह्याच्यातून ग्रॅज्युएशन केलं, जसं की इंजिनिअरिंग केलंय, तुम्ही सायन्स केलंय, कोणाचं मेडिकलचं फील्ड असेल, ते विषय सुद्धा तुमचे स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. ही गोष्टी करा. अपयश झाल्यानंतर सगळंच संपलं असं नाही. कारण की मी हे सुद्धा बघितलेत की स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणारी मुलं अपयश आल्यानंतर आत्महत्या करणारी मुलं सुद्धा मी बघितली. इव्हन काही सक्सेस आहेत, फक्त रिझल्ट लागलाय आणि आम्हाला पोस्टिंग किंवा जॉईनिंग उशिरा भेटते म्हणून सुद्धा आत्महत्या करणारी मुलं आहेत. म्हणजे आणि हा खरंच हा प्रश्न लय महत्वाचा आहे की अपयशी झाल्यानंतर काय आहे. तुम्ही याचा अनुभव घेतलेला असतो ही चांगली शिदोरी आहे तुमच्याकडे. मी तर म्हणतो यशस्वी कॅन्डिडेट पेक्षा अपयशी कॅन्डिडेट चांगल्या गोष्टी हँडल करू शकतो, सगळ्या गोष्टी. हे याच्यातून घेण्याचा. सर, इथं तुम्ही कर्तृत्व मंच शो मध्ये आलात, इथे आल्यानंतर तुम्हाला कसे वाटले? आता इथं येऊन कसं वाटलं म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मला तुम्ही इथं बोलवलं ह्यासाठी पहिल्यांदा मनापासून धन्यवाद. कारण की आपला मंच बऱ्यापैकी गावाकडच्या खेडोपाडी लोक याचे सबस्क्रायबर आहेत. स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांपर्यंतच आपला मंच आहे. मला वाटत नाही की त्यांच्यापर्यंत अजून पोहोचलाय, पण हा तळागाळामध्ये पोहोचलेला मंच आहे. आणि यामध्ये अशी कुटुंब आहेत की जी त्यांची मुलं किंवा त्या कुटुंबातले पालक सुद्धा स्वप्न बघणारे आहेत. मग इथून पुढे या मंच थ्रू मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. मी ज्यावेळेस विद्यार्थ्यांना म्हणजे वर्गात शिकवत असतोय त्यावेळेस मी लिमिटेड असतो, जे 4 भिंतीमध्ये असतो. आणि हा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म असा आहे की मी असंख्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि तुम्ही हे व्यासपीठ माझ्यासाठी तयार करून दिले हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी मी तुमचा आभार मानतो ऍक्च्युली. आणि इथून पुढे पण मी आणि आपल्या सबस्क्रायबर लोकांना पण सांगेन की समजा आपल्या कुटुंबातले कोणी अधिकारी होण्याची इच्छा असेल किंवा तुम्हाला असं वाटतं की आपल्या पालकांना अधिकारी व्हावं, आम्हाला माहित नाही की आम्ही काय केलं पाहिजे, तर मी एनी टाइम त्यांच्यासाठी मी तयार आहे. तुम्ही मला कधीही त्याच्या संदर्भात तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी हमखास तुमच्या माझ्या पद्धतीने सर्वतोपरी प्रयत्न करेन. धन्यवाद. आजच्या या प्रेरणादायी संवादातून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं. भैरनाथ माळी सरांनी दिलेले मार्गदर्शन, त्यांचे अनुभव आणि विद्यार्थ्यांना दिलेले टिप्स निश्चितच उपयोगी पडतील. सरांचं शिकवण्यामागचं समर्पण आणि विद्यार्थ्यांवरील विश्वास हे आपल्याला प्रत्येक वाक्यातून जाणवत होतं. सर, आपल्या अमूल्य वेळेसाठी आणि आपल्या विचारासाठी मनपूर्वक आभार. श्रोत्यो, तुम्हालाही या संवादातून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया हा व्हिडिओ शेअर करा आणि इतरांनाही सांगा आणि इतरांनाही त्याचा फायदा होऊ द्या. अशाच प्रेरणादायी पॉडकास्टसाठी पुन्हा भेटू. तोपर्यंत अभ्यास करा, आत्मविश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.